पार्थ पवारांची अज्ञात व्यक्तीविरुद्ध लेखी तक्रार, बनावट स्वाक्षरीसह बनावट पत्रे प्रसारित केल्याचा दावा करण्यात आलाय। पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। सर्व कागदपत्र पूर्णपणे बनावट असल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? या अर्जाची महत्त्वाचं म्हणजे या अर्जाची आज पाहणी पोलीस उपायुक्त करणार आहेत, ज्यांच्याकडे हा अर्ज पार्थ पवार यांनी दिलेला आहे। मुंडव्यातलं जमीन प्रकरण आपण पाहतोय आणि या संपूर्ण व्यवहारामध्ये पार्थ पवारांची बनावट सही केल्याचा आरोप आणि दावा पार्थ पवारांनी केलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। या प्रकरणाची संदर्भातली तक्रार काल पार्थ पवार यांनी पुणे पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखेचे आहेत मासाळ विवेक मासाळ यांच्याकडे केलेली आहे आणि आज विवेक मासाळ या अर्जाची पाहणी करणार आहेत। काल ते कार्यालयामध्ये नव्हते आणि त्यामुळे आता पोलिसांकडून याबाबतची काय कार्यवाही केली जाते आणि या अर्जाला किती गांभीर्याने घेतलं जातं ते पाहणं महत्त्वाचं आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात पार्थ पवारांनी ही तक्रार दिलेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे। आता पोलीस नेमकं या अर्जासंदर्भातली काय कारवाई करतात आणि दखलपात्र गुन्हा दाखल करतात का किंवा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।